रामराम मंडळी, शेती करताय ना, करायलाच पाहिजे. आपण एक काम करायला गेलो आणि दुसरं काम वाढलं नाही असं कधीच होणारच नाही. काल गव्हाला सरी काढत असताना कडेला असलेली पाईपलाईन फुटली होती. त्यामुळे आज सकाळी सकाळी पाईपलाईन खांदून त्याचा लीक काढणं गरजेचंच होतं. त्यामुळे आज सकाळीच पाईपलाईनचा लीक काढण्यासाठी गेलो होतो. आधी पाईपलाईन उकरून घेतली व फुटलेला पाईप मोकळा केला. खाली खडक असल्यामुळे आपली पाईपलाईन ही कडेला वरच्या वरच होती. त्यामुळं पाईपलाईन फुटणं हे साहजिकच घडणार होतं. काल लीक काढणं गरजेचं होतं, पण संध्याकाळी उशीर झाल्यामुळं ते तसंच राहिलं होतं. त्यामुळं आज सकाळी लीक काढण्यासाठी आलो होतो. उकरून झाल्यानंतर जो फुटलेला भाग आहे तो कापून घेतला. त्यामुळे आपल्याला तिथे सरकतं शाकीट वापरून लीक काढायचा होता. व्हिडिओ काढायला दुसरं कोणी नसल्यामुळे एका हातात वेक्सपान व एका हातात मोबाईल धरून पाईप कापत होतो. कापून झाल्यानंतर आपण तिथे सरकतं सॉकेट जोडणार होतो, पण सरकतं सॉकेट व पाईप यांच्यामधील अंतर थोडं जास्तच होतं. त्यामुळे आपण एक पाईपाचा तुकडा जोडणार होतो. पाईपाचा तुकडा जोडण्यासाठी आपण घेतला, मात्र सरकतं सॉकेटची रिंग मात्र बसत नव्हती. बराच वेळ प्रयत्न केला, ग्रीस लावलं, उलटी बसून बघितली, पण काही जमलं नाही. शेवटी सरकतं सॉकेट मात्र बदलूनच आणावं लागलं. त्यानंतर सरकतं सॉकेट बसून दिलं व आपला लीक काढून झाला. लीक काढून झाल्यानंतर ते काढून टाकलं व आपल्या दुसऱ्या कामाकडे आलो. परवा टाकलेल्या ड्रिपच्या नळ्या बी ॲसिडमध्ये ते आज काढणार होतो. त्या सर्व नळ्या काढून घेतल्या व आज राहिलेल्या दुसऱ्या नळ्या पुन्हा ॲसिडमध्ये टाकून दिल्या. त्यानंतर आलो होतो आपला गहू लावायला. गहू आपण टोकन यंत्राच्या साहाय्याने लावत होतो. टोकन यंत्राच्या साहाय्याने गहू आपण प्रथमच लावत होतो, त्यामुळे फारसा काही अनुभव नव्हता. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.